नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे इन्फोनिक अकॅडमी या चॅनलवर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा शब्दांच्या जाती हा टॉपिक सुरू केला होता. त्यात आपण सर्वनाम आणि सर्वनाम हे टॉपिक कव्हर केले होते. विकारी म्हणजे काय, अविकारी म्हणजे काय, त्यांची व्याख्या, नामाचे प्रकार, सर्वनाम, सर्वनामाचे प्रकार, हे सर्व टॉपिक आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले होते. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा पुढील टॉपिक म्हणजे विशेषण हा टॉपिक कव्हर करणार आहोत. तर तुम्ही लाईक किंवा सबस्क्राईब करा या चॅनलला. केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. नामाच्याबद्दल विशेष माहिती सांगतं, एखादा गुण किंवा काहीतरी विशेष संख्या सांगतं किंवा काहीतरी विशेष सर्वनाम दाखवतं, त्याला आपण विशेषण असे म्हणतात. विशेष्य काय असतं? ज्याचे वर्णन केले जाते म्हणजे नाम. ज्याच्याबद्दल आपण विशेषण सांगते ते म्हणजे विशेष्य. आणि विशेषण म्हणजे वर्णन करणारा शब्द म्हणजे एखादा गुण किंवा काही दाखवले त्या नामाबद्दल विशेष माहिती जी सांगताय त्याला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ काळी माती. माती हे विशेष्य आहे, कारण त्याच्याबद्दल आपण सांगणार आहोत. त्याच्याबद्दल विशेष माहिती काय आहे? काळी. ती माती काळी आहे, हे विशेषण झालं. त्यासोबत आता विशेषणाचे 3 प्रकार आहेत: गुणविशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. गुणविशेषण काय? जे विशेषण नामाचा गुण, रंग, आकार किंवा स्वभाव, अवस्था सांगते त्याला गुणविशेषण असे म्हणतात. जसे की गोड आंबा. आंबा कसा आहे? गोड आहे. त्याचा गुण आहे, तो गोड आंबा आहे ना, त्याचा गुण आहे. मग त्यासोबत काळी गाय. काळी गाय म्हणजे काय? रंग. त्याच्याबद्दल रंगाबद्दल सांगते की गाय कशी आहे? काळी आहे. त्यासोबत मोठे घर. आकारबद्दल सांगते ना, ते गुण आहे त्याचा. एखाद्या वस्तूचा गुण म्हणजे गुण असतो, त्याला आपण गुणविशेषण असे म्हणतो. मोठे घर, एक मोठं असणं एक गुण आहे, लहान असणं एक गुण आहे. हुशार मुलगी. मुलगी हुशार आहे, हाही तिचा गुण आहे ना. एखादा अनपढ असेल किंवा काय असेल ते त्याचा गुण आहे. निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह, पण गुण आहे, त्याला गुणविशेषण असे म्हणतात. कसं ओळखायचं गुणविशेषण? आपण याला आंबाला क्वेश्चन विचारायचा, म्हणजे आंबा क्वेश्चन तयार करायचं, ज्याचं जे आन्सर भेटेल ते आपलं उत्तर असेल. जसं आंबा कसा आहे? गोड आहे. कसा, कशी, कसे, हे असे 3 प्रश्न विचारायचे. त्याच्यातनं जे उत्तर भेटेल ते आपलं विशेषण असेल आणि ते पण गुणविशेषण असेल. म्हणजे आंबा कसा आहे? गोड आहे. गाय कशी आहे? काळी आहे. घर कसे आहे? मोठे आहे. असे प्रश्न विचारून तुम्ही याच गुणविशेषणाला ओळखू शकतात. त्यासोबत संख्यावाचक विशेषण, जे विशेषण नामाची संख्या दाखवते. संख्यावाचकमध्ये नामामध्येच आपण समजू शकतो की ते संख्याविषयी सांगत आहे. जसे 2 मुले, 5 पुस्तके, अनेक विद्यार्थी, असे विशेषण संख्यावाचक विशेषण. संख्यावाचक विशेषणचे आपले प्रकार पण पडतात, त्याचे टाईप पण आहेत: गणनावाचक, क्रमवाचक, अनिश्चित आणि आवृत्तीवाचक. गणनावाचक म्हणजे गणना करणे, म्हणजे 40 आंबे, 30 मुलं, असे गणना करतात. क्रमवाचक म्हणजे तो 5वा क्रमांक पटकावला त्याने, 4था नंबरचा विद्यार्थी आहे, असं क्रम दाखवतात ना, त्याला क्रमवाचक. अनिश्चित म्हणजे जे मोजता येत नाही, म्हणजे तिथं अनेक मुलं आहेत. अनेक म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे का किती? नाही. तर आवृत्तीवाचक म्हणजे ते परत परत येणार आहे. तर आता पुढचं आहे सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण म्हणजे सर्वनाम वापरून नामाबद्दल माहिती सांगितली जाते. मुलगा, हा मुलगा. मुलगा कसा आहे? कोणता? हा मुलगा. ती मुलगी, मुलगी ती. हे सर्व नाम नामाच्या आधी आलेलं आहे ना, म्हणजे नामाच्या पहिले हा, ही, ते, तो, मी असं आलं तर त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. जसे की कोणता रस्ता, हा आहे त्याचं क्वेश्चन, रस्त्याबद्दल विचारलं जातं आहे ना क्वेश्चन, त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. अजून इतर शब्दांचा विशेषणाप्रमाणे उपयोग होतो. ते कोणते आहेत ते आपण बघूया. नामसाधित विशेषण. नामसाधित विशेषण म्हणजे काय? नामापासून तयार झालेले विशेषण. म्हणजे लाकडी टेबल, दुधी भोपळा, सोन्याची अंगठी. म्हणजे भोपळा कोणता आहे? दुधीवाला. टेबल कोणता आहे? कशाचा आहे? लाकडी. हे पण नाम आहे, हे पण नाम आहे, पण याच्याबद्दल हे विशेष माहिती सांगते की टेबल कोणता आहे? लाकडी. एक तर लोखंडचा असू शकतो किंवा प्लास्टिकचा असू शकतो. असं टेबल कोणता आहे ते विशेषण आहे ना, त्याचं लाकडी विशेषण आहे. अंगठी चांदीची असू शकते, सोन्याची असू शकते, तांब्याची असू शकते, तर हे पण त्याचं विशेषण आहे. त्यासोबत धातुसाधित विशेषण. धातुसाधित म्हणजे काय? क्रियापदापासून. धातू म्हणजे क्रियापद. धातूपासून तयार झालेले विशेषण, क्रियापदापासून तयार झालेले विशेषण म्हणजे धातुसाधित विशेषण. वाहते पाणी. आता हे क्रियापद आहे. पाणी कसं आहे? वाहत आहे, हे त्याचं विशेषण आहे. उगवता सूर्य. सूर्य कसा आहे? उगवता आहे. चमकणारा तारा. तारा कसा आहे? चमकतोय.
चमकणारा तारा आहे तो, असं चमकणारा आहे म्हणजे हे त्याचं क्रियापद आहे, पण ते विशेषण म्हणून पण काम करतं, त्याला धातुसाधित विशेषण असं म्हणतात. अव्ययसाधित विशेषण, अवयवापासून तयार झालेले विशेषण म्हणजे वर, खाली, मागे, पुढे यामुळे अवयवांना चा, ला, ईल हे प्रत्यय लावतात. म्हणजे वर, खाली, मागे, पुढे या अवयवांना आपण चा, ला, ईल हे प्रत्यय लावून जे तयार होतं त्याला अव्ययसाधित विशेषण असं म्हणतात. म्हणजे वरचा मजला, खालची खोली, पुढील रंग. समास घटित विशेषण म्हणजे सामासिक शब्दाचं विशेषणांप्रमाणे वापर. म्हणजे आता विशेषण असं विशेषण ज्याचं समास विशेषण म्हणून काम करतं त्याला समास घटित विशेषण म्हणतात. म्हणजे त्रिनेत्री देवता हे विशेष काय सामासिक शब्द आहे हा. त्रिनेत्री म्हणजे 3 नेत्रांचा देवता. एकवचनी राम म्हणजे एका वचनाचा राम. नीलकमर म्हणजे निळे त्याचे कमळ डोळे म्हणजे कमळसारखे त्याचे डोळे आहेत. हे समास घटित विशेषण आहेत. याचाच म्हणजे विशेषण म्हणून समास येतो, त्याला समास घटित विशेषण असं म्हणतात. आणि प्रश्नार्थक विशेषण म्हणजे जे विशेषण प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाते त्याला प्रश्नार्थक विशेषण असं म्हणतात. प्रश्नार्थक नावातच आपल्याला समजतं की ते प्रश्न विचारण्यास संबंधित आहे. किती पुस्तके आहेत, कुठला रस्ता योग्य आहे, पुस्तके किती, रस्ता नाम आहे त्याचं कुठला, हे विशेषण आहे. अशा प्रकारे आपल्याला विशेषण हा टॉपिक कवर झाला आहे. यापुढे आपण अविकारी शब्द म्हणजे